नवी मुंबई महापालिकेतनं जाऊयात अकोल्याच्या महापालिकेत, कारण तिथंही सभेमध्ये प्रचंड गोंधळ झालाय। विरोधकी नगरसेवकांनी केली आहे डायस आणि माईकची अक्षरशः तोडफोड केलेली आहे आणि प्रभागातली कामं होत नाहीत म्हणून या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहामध्येच गोंधळ घातलाय। उमेश अलोने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, काय झालं हे सभागृहामध्ये? मयुरेश, अकोला महापालिकेची जी परंपरा आहे तोडफोडीची ती आजच्या सभेत आपल्याला पाहायला मिळाली। आज महापालिकेची सर्वसाधारण सभा होती आणि विरोधी पक्षाचे जे नगरसेवक होते त्यामध्ये काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे यांचा प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर असा आरोप होता की त्यांना त्यांच्या प्रभागातल्या विकास कामांसाठी निधी मिळत नाही आणि निधी देताना सत्ताधारी आहे हे दुजाभाव करता असा त्यांचा आरोप होता। आणि सभागृहात त्या विषयावर चर्चा होत असताना वातावरण अतिशय तापलं आणि यातच भारिप बहुजन महासंघाचे जे नगरसेवक गजानन गवई त्यांनी माईकची तोडफोड केली आणि डायसची तोडफोड झाली। या घटनेनंतर प्रचंड सभागृहात गोंधळ निर्माण झाला आणि सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शिवीगाळ सुद्धा झाली। आणि या आधीच्या अकोला महापालिकेच्या सभा आहेत मयुरेश, यामध्ये अशा घटना अनेकदा आपल्याला पाहायला मिळाल्या। आज त्याची पुनरावृत्ती झाली असं म्हणता येईल। बरं, धन्यवाद उमेश तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।